या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। निरर्थक वाद उभा झालेला आहे। पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही। छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाहीये। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। तर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय जाधव जोडले गेलेले आहेत। संजय, बुलढाण्यात काय घडतंय हे आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतंय। सध्या तिथे परिस्थिती काय आहे? हे संपूर्ण प्रकरण आंदोलन निवळण्याची काही चिन्ह दिसतायत का? नक्कीच बुलढाण्यामध्ये जे शिवाजी कोण होता या पुस्तकावर जे संपूर्ण महाराष्ट्रभर वादंग उभं राहिलं होतं, त्यामुळे आज बुलढाण्यामध्ये येऊन प्रकाशक जे प्रशांत आंबी आहे हे पुस्तक वाचन करण्याचे सर्व कम्युनिस्ट पक्षाचे कम्युनिस्टांचे लोक पूर्ण राज्यभरातून बुलढाण्यात दाखल झाले होते। मात्र परमिशन नाकारली होती पोलिसांनी की इथे घेऊ नये म्हणून, कारण आमदार संजय गायकवाड यांच्याकडनं सुद्धा तसे धमकी विनंती करण्यात आली होती की इथे हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये। त्यामुळे हे इथलं वातावरण तणावपूर्णग्रस्त झालं होतं आणि आता सध्या परिस्थिती जे पुस्तक वाचन सुरू होणार होतं त्यावेळेसच पोलिसांनी त्यामध्ये ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच या संपूर्ण आंदोलनावर संजय आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।